श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 जुलै 2026ला आहे गुरुपौर्णिमा. आता या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण दरवर्षी महाराजांची आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतो. तर ती कशी करायची, काय करायची, त्या संदर्भातलीच अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअरसुद्धा नक्की करा. तर बघा, सगळ्यात आधी गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांसाठी इतका महत्त्वाचा दिवस असतो आणि ती खरं तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. आपल्या महाराजांप्रती, आपल्या गुरूंप्रती आपण बघा कृतज्ञता व्यक्त करत असतो आपल्या महाराजांप्रती, कारण ते आहे म्हणून आपण आहोत. जे काही आपल्या आयुष्यात जे काही बघा चाललेलं आहे ते त्यांच्याच कृपेनं आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या आयुष्याची सुरुवात काय असेल तर ते म्हणजे महाराज आहे आणि आयुष्याचा शेवट जर काय असेल तर ते सुद्धा आपले महाराजच आहेत. आता आपण दरवर्षीप्रमाणे बघा 21 दिवसांची सेवा करत असतो. आता 21 दिवस म्हणजे कधी तर 9 जुलैपासून ते आपण 29 जुलैपर्यंत हा पूर्ण 21 दिवसांचा कालावधी असणार आहे. आणि या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आता बघा, सेवा काय करायची, कशी करायची, अगदी त्याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत. कारण बघा, पुढच्या 9 तारखेला गुरुवार असणार आहे. पण या 21 दिवसामध्ये बघा बऱ्याचशा महिलांचा मासिक धर्माची तारीख असणार आहे. तर मग काय करायचं, मग त्यामुळे मासिक धर्मामुळे आपली सेवा राहून जाते. आणि मग काय होतं ना, आता समजा एखादीचं बघा पारायण जर 29च्या नंतर झालं तरी नाही चालणार का, तर अर्थात तुम्ही करू शकता, परंतु 29 जुलैनंतरही तुमचं पारायण कंटिन्यू चाललं, अगदी 4-5 दिवस जरी चाललं तरी बघा काहीच हरकत नाही, तुम्ही करू शकता. ज्यांना 9 जुलैच्या आधी सेवा करायची आहे, समजा बघा कोणी मासिक धर्म 12 तारखेला असेल, 15 तारखेला, अगदी मध्ये कधीही असेल, तर त्यांनी 9 तारखेच्या आधी सेवा करू शकता, सुरू करू शकता. काय असतं ना, तुम्हाला बघा सांगते, एक तर गुरुपौर्णिमा असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याकडून त्या गुरुपौर्णिमेच्या आधी महाराजांची सेवा झाली, पारायण झालं तर तो आनंदच वेगळा असतो. आणि अर्थात 1-2 दिवस इकडे तिकडे झालं तरी काहीच हरकत नाही. जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा जर बघा तुम्हाला तुमचं 9 तारखेच्या आधी मासिक धर्म होत असेल तर नक्कीच तुम्ही बघा 9 ते 29 जुलै ही सेवा तुम्ही करू शकता. पण तुम्हाला जर बघा 9 ते 29 जुलैच्या मध्ये जर मासिक धर्म असेल तर 4 दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. थोडक्यात काय, तुम्ही कधीही सेवा करू शकता. लक्षात घ्या, पूर्ण माहिती बघा जाणून घ्या, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. सेवेचा वेळ तुम्हाला बघा, सेवेची वेळ जी आहे ती तुम्हाला बघा जो म्हणजे कालावधी जो आहे तो 1-2 बघा दिवस इकडे तिकडे झाला तरी काहीच हरकत नाही. सेवा कशी करायची तर बघा, आता समजा 9 तारखेच्या आधी सेवेला सुरुवात करणार आहे, म्हणजेच करता करता सर्व काही स्वामी महाराज आहे, आपण कोणीही नाही. जेव्हा सेवेला सुरुवात करतो तेव्हा केंद्रात जायचं. बघा तुमच्या जवळपास कुठं स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल तर तिथे जायचं. ते नसेल तर काहीच हरकत नाही. घरात महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो तर असतोच, काहीतरी असेल ना, तिथे महाराजांना विनंती करायची. विनंती काय करायची की महाराज, या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये मी या कार्यासाठी मी माझं 21 दिवसांचं हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे, तुम्ही ते माझ्याकडून करून घ्या आणि ते निर्विघ्नपणे करून घ्या, असं तुम्हाला प्रार्थना करायची. तो संकल्प नाही, ती प्रार्थना आहे, ही लक्षात घ्या. संकल्प वेगळा असतो आणि प्रार्थना ही वेगळी असते. पहिली प्रार्थना करायची, संकल्प नंतर. आता बघा, सगळ्यात आधी महत्त्वाचा प्रश्न, केंद्रात जाऊनच संकल्प करायचा का, तुम्ही घरातही करू शकता
आता 21 पारायणं करून काय घडतं तर ते पण सांगते बघा. जसं की मनासारखा जोडीदार लग्न काही केल्या जमत नसेल, मनासारखा जोडीदार मिळत नाही, सुयोग्य जोडीदार मिळावा, लग्न व्हावं, शिक्षणासंबंधित काही अडचणी असतील, नोकरीविषयी काही समस्या असतील, काही बघा शिक्षण घेतलं आहे परंतु काही केल्या तुम्ही नोकरी शोधताय पण नोकरी तुम्हाला मिळत नाही आहे, तर बघा त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. पण गुरूंची कृपा आपल्याला असावी, आपलं गुरुबळ स्ट्रॉंग व्हावं. किंवा एक असतं बघा की शून्यातून जग निर्माण करता आणि ती खरी मजा असते की शून्यातून जग निर्माण करायचं आहे. तर बघा, तर त्यासाठी देखील तुम्ही अगदी कुठल्याही तुमच्या कारणासाठी ज्या काही तुमच्या आयुष्यात समस्या आहे त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, जो काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे ना त्याला नशिबाची साथ असणं फार गरजेचं आहे. बघा, खरं तर बघा 99% तुमचे प्रयत्नच असतात, पण नशीबही महत्त्वाचं असतं हे सगळ्यांना माहिती आहे. बघा, कष्ट तर करायचे आहेत, कष्टाशिवाय काहीच नाही. कारण हे बघा, आपण जेव्हा कष्ट करत असतो त्या कष्टासोबत बघा जी मेहनत करतो त्याला नशिबाची साथ, आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणंही खूप महत्त्वाचं असतं. तर बघा, अशी ही 21 दिवस तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला पारायण करायचं आहे. बघा, तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही बघा तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. तिथून तुम्ही बघा स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ जो तुम्ही पठण करायचा सुरुवात करू शकता. ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही आहे त्यांनी जवळच्या केंद्रातून घ्यायचा आहे. तर बघा, हा ग्रंथ अतिशय साधा सोपा आहे. आपल्याला 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे. त्याच्याबरोबर रोज 11 वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, तारक मंत्र हा देखील खूप बघा प्रभावी ही सेवा आहे. बघा, तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे 21 दिवस रोज. बघा, 21 वेळा. त्याच्याबरोबर बघा तुम्हाला तारक मंत्र, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर हा मंत्र जप देखील तुम्हाला 11 माळी करायच्या आहे. 11 वेळा तुम्हाला नाही शक्य तर किमान 1 माळ तरी आवर्जून करायची आहे. तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे. या 3 सेवा तुम्ही कुठलीही बघा 11 बघा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण, 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला 21 वेळा तारक मंत्र, हा या 3 सेवांपैकी कुठलीही सेवा तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. किंवा तुम्हाला तिन्हीही शक्य असतील तर तुम्ही तिन्हीही सेवा करू शकता, काहीच हरकत नाही. बघा, सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. जी तुम्हाला सेवा जमेल ती सेवा करा, पण सेवा करा. बघा, घरात लहान मूल आहे किंवा काही कारणामुळं तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही जप जो आहे तर तो देखील करू शकता. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. बघा, पारायण करू शकता का? महाराजांसमोर बसून पारायण करावं असं काय नाही. जर तर तुम्ही बघा अडचणीत आहात तर तुम्ही सेवा करणं शक्य होत नाही तर तुम्ही जिथे कामावर आहात तिथे तुम्ही सेवा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. स्वामी सेवेला कुठलंच बघा नियम नाही, बंधन नाही. आता हे करत असताना महाराजांचं पारायण आपण करत असताना काय नियमांचं पालन करायचं? तर बघा, मांडणी करू शकतो का किंवा मांडणी करावीच लागेल का? तर नाही, मांडणी नाही केली तरीही चालेल. रोज फक्त तुम्हाला 12 ते 12:30 या वेळेमध्ये सेवा करायची नाही. 12 ते 12:30 ही वेळ ही आपल्याला माहिती आहे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, म्हणून त्या वेळेत तुम्हाला सेवा करायची नाही. नंतर तुम्ही सेवा करू शकता. बघा, संकल्प पण महत्त्वाचा आहे. कुठल्या कार्यासाठी महाराज माझ्या सेवा मी करत आहे ते संकल्प करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बघा, पारायण जे आहे ते करायचं आहे. तर नियम बघा तुम्हाला काय आहे, तर तुम्हाला या दिवसात मांसाहार करायचा नाही. बघा, हा नियम आवर्जून पाळायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय तर बघा
तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना तुमचं नाव, गोत्र बोलायचं आहे. ज्यांना आपलं गोत्र माहीत नाही त्यांनी कश्यप गोत्राचं म्हणायचं आहे. आणि मी ही पूजा या कारणासाठी करत आहे हे सांगायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. हातात पाणी घ्या, फूल घ्या, हळद कुंकू अक्षता अर्पण करा. संकल्प करून झाल्यावर ते पाणी तसंच बघा खाली सोडायचं. त्याच्यावर 2 पळ्या पाणी परत टाकायचं. हात स्वच्छ साफ करून घ्यायचा आणि हे पाणी जे आहे ते तुळशीला सोडून तुम्ही कुठेही अर्पण करू शकता. तर बघा अशी संकल्पयुक्त तुम्हाला 21 दिवसांच्या पारायणामध्ये बघा तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल. आणि बघा 21 दिवसाच्या पारायणामध्ये जर मासिक धर्म आला किंवा काही अडचण आली तर तेवढे दिवस स्किप करून तुम्हाला ही सेवा पुन्हा कंटिन्यू करायची आहे. बघा सेवा खूप प्रभावी आहे, त्याचं फळही तितकंच आहे. महाराज श्री स्वामी समर्थ.